तुम्हाला मुलगी असेल तर मिळणार 15 लाख रुपये, असा करा अर्ज। लेक लाडकी योजना। जर तुमच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने अकाउंट काढू शकता आणि त्यांना सुद्धा आता 15 लाख रुपये मिळू शकतात। तर यामध्ये अर्ज कुठं करायचा, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे आणि नेमकं यामध्ये कोणकोणते रूल्स आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघू शकता लेक लाडकी योजना। तर भारत सरकारने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या होत्या। यापैकी सुकन्या समृद्धी योजना ही अतिशय महत्त्वाची आणि दूरगामी योजना आहे। 2015 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने आतापर्यंत लाखो मुलींच्या भविष्याला एक नवी दिशा दिली आहे। तर 2025 मध्ये कार्यक्रमात काही मोठे बदल होत आहेत जे ते आणखी आकर्षक बनवणार आहेत। तर यामध्ये सुकन्या समृद्धी योजना ही मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी गरजांसाठी आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक दूरदर्शी योजना आहे। तर यामध्ये जेही पालक वर्ग आहे हे यांच्या मुलीच्या नावाने एक अकाउंट काढू शकतात आणि त्यामध्ये त्यांचे संपूर्ण जे पैसे हे जमा होणार आणि त्या पैशांचा मुलीला खूप फायदा होणार आहे। तर त्यामध्ये 15 लाख रुपये मुलीच्या नावाने जमा होऊ शकतात। तर आता बघू शकतो आपण की नेमके पैसे कशा प्रकारे जमा होणार आहे। तर बघू शकता तुम्हाला म्हणजे पालकांना किमान गुंतवणूक फक्त 250 रुपये प्रति वर्ष आहे। यामध्ये वार्षिक गुंतवणूक मर्यादा 1.5 लाखापर्यंत आहे। तुम्ही मुलीच्या नावाने 250 रुपये हे वर्षाला टाकू शकता आणि शेवटी म्हणजे लास्टमध्ये तुम्ही 1.5 लाखापर्यंत यामध्ये पैसे जमा करू शकता। गुंतवणूक मासिक म्हणजे महिन्यावारी किंवा 3 महिन्याचे किंवा वर्षाचे यामध्ये तुम्ही पेड करू शकता। म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळून काहीतरी अमाउंट हे पेड करावी लागेल ज्या योजनेचे तुम्ही अकाउंट ओपन करणार आहे, म्हणजे लेक लाडकी योजनेचा। आणि यामध्ये तुम्हाला परतावा कसा मिळेल बघू शकता। तर वर्तमान वार्षिक व्याज 7.6 आहे। बाजारातील इतर बचत योजनांपेक्षा व्याजदर जास्त आहे। चक्रवाढ व्याजावर आधारित व्याजाची गणना केली जात आहे। तर यामध्ये तुम्हाला जेही तुम्ही पैसे मुलीच्या नावाने जमा करणार त्यावरती तुम्हाला जोही व्याजदर चालू असेल करंटमध्ये त्या व्याजदरानुसार तुमच्या मुलीचे जेही तुम्ही पैसे जमा करणार त्यावरती तुम्हाला व्याज मिळणार आहे आणि यामध्ये कोणतेही टॅक्स लागणार नाही आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये योजनेची पात्रता आणि नियम काय असणार आहे बघू शकता। तर खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असावे। 10 वर्षापेक्षा जर वय कमी असेल तरच तुम्ही या योजनेचे खाते ओपन करू शकता। खाते उघडल्यानंतर 21 वर्ष सक्रिय राहते, म्हणजे 21 वर्षापर्यंत तुम्ही पैसे काढू शकणार नाही आहे आणि गुंतवणूक फक्त पहिल्या 15 वर्षातच करावी लागेल। म्हणजे 15 वर्षापर्यंत तुम्हाला या योजनेमध्ये पैसे जमा करता येणार आहे। जेव्हा तुमची मुलगी 21 वर्षाची होईल तेव्हा तुम्ही हे पैसे काढू शकता। आणि यामध्ये बघू शकता की नेमके रूल्स कोणते आहेत। तर कौटुंबिक निर्बंध, तर एक कुटुंब जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडू शकते। जुळ्या मुलींच्या बाबतीत तिसरे खाते देखील स्वीकार्य आहे। दत्तक घेतलेल्या मुलींसाठी खाते उघडता येणार, म्हणजे एका कुटुंबात 2 मुलींसाठी तुम्ही लेक लाडकी योजनेचे खाते ओपन करू शकता। आता खाते ओपन कुठे करायचे आणि त्याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता किमान रक्कम दरवर्षी भरणे आवश्यक आहे, म्हणजे 250 रुपये हे कमीत कमी रक्कम तुम्हाला दरवर्षी भरावी लागेल। 250 रुपयाच्या वर तुम्ही कितीही रक्कम भरू शकता आणि 1.5 लाखापेक्षा ही एक लिमिट ठेवण्यात आलेली आहे। पैसे न भरल्यास रुपये दंड भरून खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकतात। खाते हस्तांतरित केले जाऊ शकत नाही, म्हणजे ट्रान्सफर होणार नाही आहे। तर यामध्ये एकच कंडिशन आहे की तुम्हाला 250 रुपये वर्षाला कमीत कमी भरणार, तुम्ही यापेक्षा जास्त पैसे भरू शकता। आता जर उदाहरण बघितलं तर बघू शकता दरमहा तुम्ही जर 1000 रुपये गुंतवत असाल म्हणजे दर महिन्याला, तर प्रतिवर्ष तुम्ही 12,000 रुपये गुंतवणार आहे। 15 वर्षात एकूण 1,80,000 रुपये तुम्ही गुंतवणार, कारण 15 वर्षापर्यंतच तुम्ही यामध्ये पैसे भरू शकता। 15 वर्षापासून तुम्ही पैसे भरणार नाही आणि जे पैसे तुम्हाला मिळणार ते 21 वर्षानंतर तुम्हाला ते पैसे मिळणार आहे। तर बघू शकता त्यानंतर 21 वर्षानंतर अंदाजे रक्कम 6 लाख रुपये तुम्हाला मिळणार आणि त्यावरती 7.6% तुम्हाला व्याज दराने हे पैसे परत मिळणार आहे आणि ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असणार आहे। यावरती कोणतेही टॅक्स लागणार नाही आहे आणि संपूर्ण जी रक्कम आहे ही तुमच्या मुलीला मिळणार आहे। तर यासाठी आता अर्ज प्रक्रिया कशी करायची आणि आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहे आपण हे आता बघणार आहे। बघू शकता मुलीचा जन्माचा दाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड पालकांचे, रहिवाशाचा पुरावा जोही तुमच्या लोकलमधून तुम्हाला मिळत असेल, त्यानंतर मुलीचा पासपोर्ट साईज फोटो, एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला
लागणार आहे. फक्त 5 डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. 5 डॉक्युमेंट देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज प्रक्रिया कुठे करायची बघू शकता. अर्ज करण्यासाठी जवळचे पोस्ट ऑफिस, तर तुमच्या एरियामध्ये कुठेही जर पोस्ट ऑफिस असेल तर तुम्ही ही योजना तिथे ओपन करू शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म फिलअप करून द्यावा लागेल आणि तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट हे जमा करावे लागेल आणि तुमचे एका दिवसात तर तुमच्या मुलीच्या नावाने एक लेक लाडकी योजनेची खाते ओपन करू शकता. तर अशा प्रकारे ही एक योजना आहे आणि ही योजना चालू आहे. परंतु यामध्ये भरपूर जे पालकवर्ग असते त्यांना या योजनेबद्दल माहिती नसते. कारण आता जर तुम्ही छोटी छोटी जी ही रक्कम आहे ही जर आता जमा करत असाल तर तुमची मुलगी जेव्हाही 21 वर्षाची होईल तिला खूप सारे पैसे मिळतील, जेणेकरून त्यामध्ये त्यांचे उच्च शिक्षण किंवा लग्नाच्या कामी पडू शकते. यामध्ये सरकारने ही योजना भरपूर दिवसापासून सुरू केलेली आहे. परंतु यामध्ये भरपूर पालकवर्ग आहे यांना ही योजनेबद्दल माहिती नाही आहे की अकाउंट कुठे ओपन करायचं. तर तुम्ही कोणतीही जे तुमची गव्हर्नमेंट बँक असेल तिथे सुद्धा तुम्ही ओपन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जवळपास जेही पोस्ट ऑफिस असेल तिथे सुद्धा ओपन करू शकता. तर यामध्ये लेक लाडकी योजना आणि सुकन्या समृद्धी योजना आहे. तर या योजनेमध्ये तुम्ही तुमचे खाते ओपन करू शकता. जर ज्यांच्याही घरामध्ये मुलगी जन्माला आलेली असेल आणि त्यांचं वय 10 वर्षाच्या आत असेल तर तुम्ही आत्ताच त्यांच्या नावाने खाते ओपन करून त्यामध्ये पैसे गुंतवा, जेणेकरून 21 वर्षानंतर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळेल. आणि पैसे जमा तुम्हाला फक्त 15 वर्षापर्यंत करायचे आहे. 15 वर्षानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम जमा करायची नाही आहे. कारण गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितलं आहे की सुकन्या समृद्धी योजना ही फक्त बचत योजना नाही आहे, तर यामध्ये मुलींसाठी भरपूर जी मदत आहे ही सुद्धा होऊ शकते. कारण यावरती जे व्याजदर आहे हे भरपूर प्रमाणात मिळते आणि यामध्ये चक्र व्याज असल्यामुळे यामध्ये मुलीला भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर या योजनेचा फायदा घेतला नसेल आणि तुमच्या घरात मुलगी असेल, वय 10 वर्षाच्या आत असेल, तर तुम्ही आजच आपल्या मुलीचे खाते ओपन करा आणि त्यामध्ये बचत करणे सुरू करा. तर सुकन्या समृद्धी योजना ह्या योजनेचे फॉर्म आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये व गव्हर्नमेंट बँकमध्ये सुरू आहे. तर तुम्ही आज जाऊन आपल्या मुलीच्या नावाने खाते ओपन करू शकता. तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्या घरात जरी मुलगी असेल तर त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा झाला पाहिजे आणि ते सुद्धा त्यांच्या मुलीच्या नावाने खाते काढू शकले पाहिजे. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.